कालच मी सांगितलं होतं की आम्ही भाजपबरोबर युतीची बोलणी करायला बसणार आहोत. आज 12:30 वाजता शिवसेना आणि भाजपची पहिल्या स्टेजची बोलणी आज होईल. आमचे पदाधिकारी, त्यांचे पदाधिकारी अशी संयुक्त बैठक ही भाजप पक्ष कार्यालयात आम्ही घेणार आहोत. आमचे जे काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील या कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत, हा आमचा प्रयत्न राहील. सर्वसामान्य जनतेला महायुतीला कौल द्यायचा आहे, महायुतीला मतदान करायचं आणि त्यांच्या मताचा अनादर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. हे मी वारंवार शिवसेना असेल का भाजप असेल सर्वांना मी सांगत आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे पडलं पाहिजे. म्हणून मी स्वतः पहिल्या फेरीच्या बोलणीला सुद्धा मी जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे. महाविकास आघाडी आता तुम्ही जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला अस्तित्व त्याचं दिसत नाही. ते कुठे एकत्रित लढतील असंही काही नाही. मुंबई महानगरपालिका एवढंच एक टार्गेट उबाटा गटाचं आहे, मनसेचं आहे, म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष सुद्धा नाही. हे सर्व गोष्टीचा बेनिफिट किंवा फायदा हा महायुतीला होणार आहे. म्हणून आता लोकांचं लक्ष महायुतीची युती कशी होते याकडे लागलेलं आहे. आमचे वरिष्ठ नेते मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक मजबूत युती करण्याचं ठरवतील असं आम्हाला वाटतं. एकनाथ शिंदे साहेबांनी तो वारंवार सांगितलेलं आहे. आम्हाला सुद्धा ज्या बैठकी घेतल्या त्या बैठकीमध्ये त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला महायुती बरोबर निवडणुका लढायच्यात, एकत्रितपणे लढायच्या. म्हणून वाद नको, कोणताही संभ्रम नको आणि मजबूतीने या युतीचा भगवा या 29 महानगरपालिकेवर फडकला पाहिजे. हे सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहे.